नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, मराठ्यांना शिव्या देणाऱ्यांचा विधानसभेमध्ये हिशोब घेणार असे जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आमच्या सोबत दगाफटका केला तर सुपडा साफ करणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीला केवळ सत्ता पाहिजे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। बीडमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीचं जंगी स्वागत। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीमध्ये लाखोंची गर्दी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार, जरांगेंकडून अभिवादन। जरांगेंची शांतता रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे वळाली। जरांगेंनी बीडमध्ये धनगर उपोषणकर्त्यांची भेट घेतली। मी उपोषण या उपोषणाला किंमतच देतो, कोणचं पण असो, त्यांचा असो आमचा असो यांचा असो, उपोषण हे जीवावर बेतणारी गोष्ट आहे। ते का उडीत बसले हे मी कधी म्हणणार नाही, कारण आम्ही त्यांना विरोधक मानला नाही, त्यांना छगन भुजबळांना बसवलं। आज निर्मळ भैया इथं बसलेत ना, आमचं कर्तव्य, मी एक उपोषण करताय, माझं कर्तव्य, त्याच्या वेदना काय असतात त्या उपोषणाच्या आम्हाला माहिती आहे, मला आणखीन चालता येत नाही। मी फक्त एवढंच सांगू शकतो की धनगर बांधवांचं मराठ्यांचं कधीच वैर नाही आणि ते कधी होऊ पण नाही, एवढीच माझी विचार। धाराशिवमध्ये जरांगेंना अजित पवार गटाच्या अर्चना पाटील भेटल्या। खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगे पाटलांचं स्वागत केलं। मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही, जरांगे पाटील यांचा निर्धार। मायबाप मराठ्यांनो, बीडसह महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, शांत राहा, संयम बाळगा। तुम्हाला जेवढा त्रास झाला, तुम्हाला जे मारलं, हाणमार केली, शिव्या दिल्यात, घाणघाण तुम्हाला घाणघाण शिव्या दिल्यात, तुमच्यावर खोट्या केसेस केल्यात, संयम धरा, शांत राहा। विधानसभेत हिशोब पुरा करू, हरायचं नाही, हालायचं सुद्धा नाही, शांत राहायचं फक्त सगळ्यांनी, हिशोब होणार। दोघांना पण खुर्च्या पाहिजे, महाविकास आघाडीला महायुतीला फक्त सत्ता पाहिजे। फुकट खायला लागत आहे, गड्डा फुकट खायला लागतो। आमचे बळी घ्यायचे, आमचे गोरगरीब मराठ्यांचे, गोरगरीब जनतेचे, धनगरांचे, ओबीसीचे वाटोळे करायचे, यांना फक्त सत्ता पाहिजे, काही नाही पाहिजे। मराठी मेले तरी चालते, बाळा हो सावध व्हा। तुम्हाला जाहीर सांगतो, आमचं ओबीसीतलं आरक्षण द्या, ते बी दगा फटका होईना असं नाही, आमच्या व्याख्याप्रमाणे सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तुमच्या दोनसाठी।